महायुतीमध्ये अद्यापही लोकसभांच्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाहीये। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रत्येक मतदारसंघात जाऊन सभा घेत आहेत। 6 जानेवारीला मावळ लोकसभेत सुद्धा त्यांची एक जाहीर सभा होणार आहे। अर्थातच विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यासाठी ही सभा होतीये, परंतु याच मतदारसंघावरती ज्यांनी दावा केला ते राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ विधानसभेचे आमदार सुनील शेळके आत्ता आपल्यासोबत आहेत। अण्णा, तुम्ही एकीकडे दावा केलाय आणि दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता 6 जानेवारीला जाहीर सभा घेत आहेत। एका अर्थाने बारण्यांचा प्रचाराचा शुभारंभ होतोय, मग कसं काय हा तिढा सगळा सुटणार? नाही, लोकसभेची रणधुमाळी आता संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये आता सुरू होतीये। येणाऱ्या फेब्रुवारी मार्चमध्ये साधारणतः आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणि म्हणून प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या पद्धतीनं मतदारसंघ ताब्यात राहण्याकरता पक्षाचे प्रमुख जे कोणी पदाधिकारी आहेत किंवा नेते आहेत ते त्या पक्षाच्या सभा घेण्याचा प्रयत्न करतायत। मी मागील काही दिवसापूर्वी मावळ लोकसभेच्या संदर्भात स्पष्टपणाने माझी भूमिका मांडली होती आणि आजही त्या भूमिकेवरती मी ठाम आहे की मावळ लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली पाहिजे, जेणेकरून पिंपरी चिंचवड असेल, मावळ असेल, उरण असेल किंवा इतर जे काही मतदारसंघ आहेत या मतदारसंघावरती देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक चांगली पकड आहे। मानणारा वर्ग देखील आदरणीय अजितदादांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून माझी मागणी आजही आहे की येणाऱ्या काळामध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालाच पाहिजे। आणि ह्याही पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो की आज राज्याचे प्रमुख सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे मावळ लोकसभेच्या संदर्भात जरी त्यांनी या ठिकाणी सभा घेत असले तरी त्यांच्या पक्षाचा तो अधिकार आहे, त्यांचा अधिकार आहे, परंतु महायुती म्हणून आम्हीच फक्त नैतिकता जपायची, सांभाळायची, पक्ष संघटना जो निर्णय देईल त्या निर्णयाशी ठाम राहून काम करायचं हे जरी आम्ही ठरवलं तरी इथल्या जनतेनं देखील ते ठरवलं पाहिजे। आणि म्हणून नागरिकांना गृहीत न धरता आपण सर्वतोपरीनं विचार हा पुन्हा केला पाहिजे। मावळ लोकसभेची जागा देत असताना फक्त देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नावावरती, यांच्या करिश्म्यावरती जनता मतदान करील आणि आपण पुन्हा खासदार होऊ अशा पद्धतीनं न करता इथल्या नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते पहिले तुम्ही समजून घ्या, त्यांच्या अडचणी जाणून घ्या आणि मागील 9 वर्षामध्ये आपण काय केलं हे जनतेपुढे मांडावं, हेच माझं तुम्हाला सांगणं असणार आहे। म्हणजे खासदार बारण्यांनी इथं काय केलं नाही असं म्हणायचं तुम्हाला? जे काय केलं ते काय केलं मला माहित नाही, परंतु त्यांनी जे काही केलं असेल, महत्वाकांक्षी कुठले प्रकल्प आणले, त्यानंतर केंद्राच्या किती योजना इथल्या जनतेला, वाड्यापाड्यांवरती आदिवासी भागातल्या नागरिकांना, सर्वसामान्यांना किती मिळाल्या, किती नागरिकांना त्याचा लाभ झाला, इतर जे काही प्रश्न प्रलंबित पूर्वीपासूनचे आहेत त्यामध्ये माझा मिसाईलचा प्रश्न मी सातत्याने सांगतो की तळेगाव, शेलारवाडी, बेगडेवाडी भागातल्या शेतकऱ्यांचा गेले 15-20 वर्षाचा प्रश्न तो देखील अद्याप सुटलेला नाही। मुंबई पुणे NH4 वरचे जे काही फ्लायओव्हर व्हायला पाहिजे होते त्यामध्ये कारले फाटा असेल, वडगाव फाटा, कामशेट, त्यानंतर तळेगाव लिंब फाटा, सोमाटणे फाटा, NH4 हा नॅशनल हायवे याच्यावरचे देखील फ्लायओव्हरचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे। तळेगाव चाकण रस्त्याचा प्रश्न आत्ता मार्गी लागतोय, तोही मार्गी लागताना कुणाला श्रेय घ्यायचं घेऊ द्या, परंतु तो आत्ताची कुठेतरी त्याचं टेंडरची प्रक्रिया होते। असे अनेक प्रश्न की जे आपल्या केंद्राच्या निगडीत आहेत त्या प्रश्नांच्या बाबतीत त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं पाहिजे। कामं सर्वसामान्यांची जी होत आहेत त्यामध्ये स्पष्टता असली पाहिजे, आपण काय केलं याचा लेखाजोखा जनतेपुढे मांडला पाहिजे। पण त्यांना तिकीट देऊ नये असं तुम्ही म्हणताय, राष्ट्रवादीकडे तिकीट यावं असं तुमचा आग्रह आहे, तुम्ही तशी मागणी करणार आहात, मग हे पार्थ पवारांसाठी चाललंय का? तुमची इच्छा आहे का पार्थ पवारांनी इथून पुन्हा एकदा लोकसभा लढावी? हे बघा, मी तुम्हाला सांगतो, मी कुणाचंही नावाची शिफारस करण्या एवढा मोठा नेता नाही, मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे या मावळच्या मायबाप। तुम्ही एक त्यांचे कार्यकर्ते आहात, तुम्ही त्यांचे समर्थक आहात, तुमची वैयक्तिक इच्छा आहे का पार्थ पवारांनी इथे येऊन लढावं? मी एकटा निर्णय घेणाऱ्याच्या भूमिकेतला अजिबात नाही आणि निर्णयाच्या प्रक्रियेमधला माझा कुठलाही काडी मात्र संबंध नाही, परंतु पक्ष श्रेष्ठीचा उमेदवार देईल त्याच्या मागे आम्ही खंबीरपणाने उभं राहायचं नक्की ठरवलंय। तुमची इच्छा आहे का पार्थ पवारांनी लढावं, इथून खासदार व्हावं? मावळ तालुक्यात जर समजा खासदारकीचा उमेदवार मिळाला तर आम्हाला दुःख वाटेल का?
आम्ही पहिले मावळ तालुक्यातला विचार करतो की आमच्या मावळातला एखादा जर खासदार झाला, आजपर्यंत ज्या वेळेला लोकसभा किंवा संसद निर्माण झाली तेव्हापासून आजपर्यंत मावळ तालुक्यातला खासदार आम्ही पाहिला नाही. म्हणजे तुम्ही पण इच्छुक आहात? नाही, मी इच्छुक नाहीये. मावळ तालुक्यातला कोणी खासदार झाला तर मला त्याचा अधिक आनंद असेल. आता जर जागा वाटपामध्ये ही जागा पुन्हा एकदा शिंदे गटाकडे गेली तर तुम्ही श्रीरंग बारण्यांचा प्रचार करणार? युतीचा धर्म पाळणं माझं काम आहे. माझी नैतिकता किंवा मी जबाबदारी विसरणार नाही. परंतु आपण आम्हाला गृहीत धरू नका. माझं म्हणणं तेच आहे की तुम्ही जनतेचं महत्व किंवा जनतेचं जे काही मत आहे ते तुम्ही जाणलं पाहिजे. जनतेचे काय त्यांच्या प्रतिक्रिया त्या तुम्ही जाणून घ्या. म्हणजे ते निवडून यायची नाहीत अशी तुम्हाला थोडी शंका वाटते? मी तुम्हाला सांगतो, मावळ लोकसभेच्या जागेवरती महायुतीचा दगड जरी उभा केला तरी तो निवडून येणार आहे. परंतु आपण ज्या व्यक्तीचं 4 वेळा नाव घेता ती व्यक्ती 2दा निवडून आली. बारणे आप्पांना आपण जे सांगताय, माझं बारणे आप्पांना व्यक्तिगत विरोध नाही, माझं व्यक्तिगत वैर नाही. माझी वैचारिक जी काही माझी मागणी आहे किंवा जे काही मत आहे ते मी मांडतोय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी येऊन जाहीर सभा घेत आहेत. एका अर्थाने ते श्रीरंग बारणे यांचा प्रचार सुरू करतायत खरं, परंतु त्याच महायुतीतले आमदार सुनील शेळके हे विचार करा असा या ठिकाणी सल्ला देत आहेत. एका अर्थाने बारणेंसाठी हा सूचक इशारा आहे आणि आत्ताही त्यांचा दावा आहे की हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटावा, त्यासाठी ते शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार आहेत. नाजिम मुल्ला, एबीपी माझा, मावळ, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.